नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे। ओके, तर आज आहे समजा ऑप्शन फॉर्म फिलिंग करण्याची आपली लास्ट डेट आहे आज कॅपराउंड 3 साठी। ओके, आणि कॅपराउंड 3 ची आपली अलॉटमेंट असणार आहे 21 तारखेला। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले आहेत कॅपराउंड 1 मध्ये आणि कॅपराउंड 2 मध्ये, पण आता बरेचसे विद्यार्थी बाकी आहेत की ज्यांना अजून ऍडमिशन घ्यायचंय, ज्यांना कॅपराउंड 3 मध्ये अलॉटमेंट होईल तिथे ऍडमिशन घ्यायचंय, किंवा समजा नेक्स्ट राऊंडला जाऊन कॅपराउंड 4 मध्ये ऍडमिशन घ्यायचंय। पण त्यासोबत एक महत्वाची गोष्ट किंवा बऱ्याचशा पालकांच्या मनात जो असणारा डाऊट आहे तो आज या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। तो म्हणजे समजा आपल्याला फीज किती लागणार आहे, त्याच्यानंतर पेमेंट कोणत्या मेथडने करायचे, किंवा त्यांना जी सीट अलॉट झाली आहे, ओके, तुम्ही तिथं पाहिली असेल तुमची कॅटेगरी दुसरी असेल आणि तुम्हाला सीट वेगळ्या कॅटेगरीची किंवा वेगळं अलॉट झालं असेल तर त्याचा काही प्रॉब्लेम होणार आहे का, किंवा फीज त्याच्यासाठी चेंज होणार आहे का। ओके, तर या सगळ्या आणि पेमेंट मेथड, तुम्हाला पेमेंट कोणत्या गोष्टीतून करायचंय ओके कॉलेजसाठी, तर या सर्व गोष्टींची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करा। आता फर्स्ट ऑफ ऑल पहिला टॉपिक म्हणजे की कागदपत्र डॉक्युमेंट्स कोणकोणती सोबत घेऊन जायचे आपल्याला ऍडमिशन करण्यासाठी। ओके, तर जी डॉक्युमेंट तुम्ही सीईटी साठी अपलोड केली होती, म्हणजे सीईटीला जी डॉक्युमेंट तुम्ही प्रोव्हाइड केली कॅप रजिस्ट्रेशन करताना, ती सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल तुम्ही सोबत घेऊन जा। ओके, ओरिजिनल घेऊन जा। त्याचबरोबर त्याचे एक 2-3 झेरॉक्स कॉपीज तुम्ही सोबत घेऊन जा, कारण कसं असतं कॉलेजवर गेल्यावर गर्दी असते तिथं, आणि तिथं झेरॉक्स लाईन मध्ये मशीनला खूप गर्दी असते, त्याच्यामुळे आपण अगोदरच आपल्याकडे 2-3 कॉपीज त्याच्या असणं गरजेचं आहे। त्याचसोबत आता कॉलेज काय करणार, तुमचे हे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते त्यांच्याकडे सबमिट करून येणार। त्याच्यामुळे तुम्हाला इन फ्युचर समजा डॉक्युमेंटची जर गरज पडली तर त्यासाठी तुम्ही एक स्कॅन कॉपी त्याची तुमच्या मोबाईलमध्ये असू द्या। ओके, किंवा बऱ्याचशा कॉलेजेसला ती स्कॅन कॉपी पण आपल्याला प्रोव्हाइड करावी लागते, त्याच्यामुळे हा मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा। त्याच्यानंतर मुलाचे पासपोर्ट साईज फोटो एक 3-4 फोटो तुमच्या सोबत असू द्या। त्याच्यानंतर एक आपले बाकीचे समजा डॉक्युमेंट्स, आधार कार्ड असेल वगैरे, हे डॉक्युमेंट्स तुमच्या सोबत असू द्या। ओके, तर आता पहिला मुद्दा क्लिअर झाला की डॉक्युमेंट्स कोणते सोबत घेऊन जायचे। तर डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणते सोबत घेऊन जायचे, जे तुम्ही सीईटीला प्रोव्हाइड केले कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळेस ते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे। त्याच्यानंतर आता तुमचं ऍडमिशन झाल्याच्या नंतर समजा तुम्ही फीज पे केल्यानंतर तुम्हाला फी रिसिप्ट मिळेल। ओके, तर ती रिसिप्ट व्यवस्थित तुमच्याकडे सांभाळून ठेवायची, कारण कशाला लागणार आहे आपल्याला ती रिसिप्ट, ज्यावेळेस आपण महाडीबीटीचे फॉर्म भरणार आहेत ओके स्कॉलरशिपसाठी, तर त्यावेळेस ती फी रिसिप्ट तुम्हाला लागणार आहे। त्याचबरोबर ऍडमिशन कन्फर्म झाल्याच्या नंतर कॉलेज एक कन्फर्मेशन लेटर देतं। ओके, तर ते कन्फर्मेशन लेटर सीईटीच्या फॉर्मॅटमध्ये असतं, म्हणजे तिथं तुमचं नाव वगैरे, ईएन जो नंबर आहे तुमचा तो क्लिअरली विजिबल असतो, आणि तिथं लिहिलेलं असतं की या मुलाचं ऍडमिशन इथं झालंय ओके, आणि याने एवढे डॉक्युमेंट सबमिट केले, त्याच्यावर कॉलेजचा शिक्का आणि त्यांची सही असते, त्याचबरोबर आपली पण सही त्या डॉक्युमेंटवर असते। तर त्याला म्हणायचं कॅप सर्टिफिकेट ओके, किंवा कन्फर्मेशन लेटर, त्याला ग्रीन कार्ड सुद्धा म्हणतात। ओके, तर ते तुमच्यासोबत असू द्या, म्हणजे कॉलेज तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल आणि ते सांभाळून ठेवा। ते खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, ज्यावेळेस तुम्ही महाडीबीटीचा फॉर्म भरणार तर त्यावेळेस ते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। ओके, आता दुसराही मुद्दा क्लिअर झाला। आता तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे फी किती भरावी लागणार आहे। ओके, कॅटेगरी वाईज मी तुम्हाला फी कन्सेशनचा सर्वप्रथम एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर तुमच्या कॅटेगरीला किती फीज असणार ते एक्सप्लेन करतो। ओके, फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्ही कोणतंही कॉलेज जर निवडलं ओके, तर त्यासाठी त्याची जी फीज असते ओके, तर ती 3 गोष्टीपासून बनलेली असते, म्हणजे समजा त्याच्यामध्ये 3 फीज इन्क्लूड असतात। फर्स्ट ऑफ ऑल असते ती म्हणजे ट्युशन फी, आणि ही सर्वाधिक जास्त असते ओके ट्युशन फी। त्याच्यानंतर असते डेव्हलपमेंट फीज ओके, डेव्हलपमेंट फीज हे कमी असते थोडी, म्हणजे 10-12 हजार रुपये डेव्हलपमेंट फी असते। आणि त्याच्यानंतर ऑदर जी फीज आहे, ऑदर फीज म्हणजे कॉलेजचा मेंटेनन्स असो, लायब्ररी असो, जिम असो, या सर्व फॅसिलिटीचे थोडेसे चार्जेस असतात, पण हे काही जास्त नसतात, हे एक 700-800 रुपये एवढे असतात, पण ते आपल्याला भरावे लागतात। तर ह्या 3 गोष्टी मिळून आपली कॉलेजची टोटल फीज बनते। ओके, जर समजा पीआयसीटीचा जर आपण विचार केला तर त्यांची ओपनची फीज आहे 1,20,500 रुपये ओके पीआयसीटीची। तर त्याचबरोबर समजा त्याची ट्युशन फी आहे 1,05,000 रुपये, आणि उर्वरित काय असेल ती ऑदर फीज आणि डेव्हलपमेंट फीज आहे। ओके, आता हे झालं फी स्ट्रक्चर। पण आता कोणत्या विद्यार्थ्याला किती फीज लागणार आहे किंवा मुलींना किती फीज लागणार, तुम्ही ऐकलं असेल की मुलींसाठी फ्री एज्युकेशन आहे, पण ते कसं आहे की आपण त्या फ्री एज्युकेशन क्रायटेरियामध्ये बसतो का, ते आपण पाहूया। फर्स्ट ऑफ ऑल ओबीसी असेल, एससीबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल किंवा एसबीसी असेल, तर या 3 कॅटेगरीसाठी ओके, या 3 कॅटेगरीसाठी जी आपली ट्युशन फी असणार आहे, तर त्या ट्युशन फीचे 50% फीज आपल्याला भरायची, आणि 50% जी फीज आहे तर ती गव्हर्नमेंट भरणार आहे, महाडीबीटी थ्रू ती गव्हर्नमेंटला म्हणजे कॉलेजला जमा होणार आहे। ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतो की महाडीबीटीचा फॉर्म भरावा लागतो। नंतर कॉलेजवाले तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतीलच कशा पद्धतीने फॉर्म भरताय, किंवा आपण पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एक समजून सांगू किंवा डेमो फॉर्म भरून दाखवू। ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचंय, जे ओबीसी असेल, एससीबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, तर या विद्यार्थ्यांसाठी त्यांना ट्युशन फीची अर्धी फीज भरायची, त्याचबरोबर पूर्ण डेव्हलपमेंट फी आणि जी ऑदर फीज असेल ती भरायची। तुम्हाला कन्सेशन कोणतं आहे, ट्युशन फीचं 50% फीज तुमची शासन भरणार आहे। ओके, तर या विद्यार्थ्यांचं क्लिअर झालं। आता त्याच्यानंतर व्हीजे एनटी, NT1, NT2, NT3,
तर या विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे की जी 100% आपली ट्युशन फी आहे ती गव्हर्नमेंट भरणार आहे. ओके, म्हणजे समजा तुम्ही PICTचा जर विचार केला तर तुमचे 1,05,000 रुपये हे गव्हर्नमेंट भरणार आहे, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला देणार आहे महाडीबीटी थ्रू. आणि जी उर्वरित डेव्हलपमेंट फी आहे आणि अदर फी आहे तीच फी फक्त तुम्हाला भरायची. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर SC आणि ST साठी फक्त अदर जी फीज आहे, थोडेसे कॉलेजचं मेंटेनन्स वगैरे तेच तुम्हाला भरायचंय. त्याच्यानंतर जी समजा तुमची डेव्हलपमेंट फीज आहे आणि ट्युशन फी आहे ती पूर्ण 100% फी महाडीबीटी म्हणजे शासन कॉलेजला देणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला भरायची गरज नाही. आता एक महत्वाचा डाऊट म्हणजे समजा बरेचसे पालक डाऊट विचारतात की अगोदर आम्हाला ओपनची फी भरायची आणि त्याच्यानंतर महाडीबीटी आम्हाला फी देईल, असं नाहीये मित्रांनो. तुम्हाला अगोदर भरतानीच कॅटेगरी वाईज फी भरायची. ओके, आणि त्याच्यानंतर जी तुमची उर्वरित फी आहे, म्हणजे समजा आता विचार करा की समजा एखादा ओबीसीचा विद्यार्थी असेल आणि त्याला समजा ट्युशन फी मध्ये 50% ऑफ आहे, तर समजा 1,00,000 रुपये ट्युशन फी आहे समजा एखाद्या कॉलेजची, 50% ऑफ म्हणजे 50,000 रुपये, बरोबर. तर त्याला सध्या ती 50,000च भरायचे आणि त्याच्यानंतर ना ते कॉलेज महाडीबीटी काय करणार, तर महाडीबीटी उर्वरित जे 50,000 आहेत तर ते कॉलेजला देणार. ओके, म्हणजे तुम्हाला असं म्हणजे हा डाऊट बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात येतो की सध्या 1,00,000 रुपये भरायचे म्हणजे पूर्ण फीज भरायची आणि त्याच्यानंतर जे कॅटेगरी वाईज कन्सेशन आहे ते आपल्याला पुन्हा रिटर्न येणार, तर असं होत नाही. ओके, तुम्हाला ते रिटर्न कोणाला देणार, रिटर्न म्हणजे महाडीबीटी हे पैसे कॉलेजेसला देणार. ओके, तर हाही डाऊट तुमच्या मनातला क्लिअर झाला. आता त्याच्यानंतर समजा गर्ल्ससाठी, ओके, गर्ल्ससाठी फ्री एज्युकेशन आहे, पण त्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे, तर गर्ल्ससाठी फ्री एज्युकेशन जे आहे ते फक्त तुम्हाला ट्युशन फी मध्येच मिळणार आहे, म्हणजे गर्ल्ससाठी ट्युशन फी पूर्ण माफ असणार आहे. ओके, म्हणजे जसं NTच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा SC STच्या विद्यार्थ्यांसाठी आहे की ट्युशन फी पूर्ण माफ आहे, तर त्याच पद्धतीने गर्ल्ससाठी ट्युशन फी पूर्ण माफ असणार आहे. त्याचबरोबर फक्त गर्ल्सला डेव्हलपमेंट फी आणि अदर जी फीज आहे ती भरायची, पण याच्यासाठी तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे तर ते 8 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे. ओके, तुमचं इन्कम सर्टिफिकेट जर 8 लाखाच्या वर असेल तुमच्या पालकांचं तर तुम्हाला हा बेनिफिट मिळणार नाही, पण जर तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे 8 लाखाच्या आतमध्ये असेल तर त्यांना हे बेनिफिट मिळेल. ओके, समजलं म्हणजे गर्ल्ससाठी किती फीज भरायची. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे ते म्हणजे समजा आता बऱ्याचशा पालकांचे फोन येतात किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन येतात की आमची कॅटेगरी समजा समथिंग आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला जी सीट अलॉट झाली ती दुसऱ्या कॅटेगरीची आहे. ओके, तर त्याच्याकडे तुम्ही इग्नोर करा. म्हणजे आता बरेच समजा आता त्याच्यात फी बेनिफिट कसं मिळणार तुम्हाला, की समजा तुम्हाला जर दुसऱ्या कॅटेगरीची सीट PWDची सीट असो किंवा समजा NT म्हणजे NT वगैरे कोणती जरी सीट असेल, समजा SC STची जर तुम्हाला अलॉट झाली असेल तर तुम्हाला जी तुमची कॅटेगरी आहे, ओके, तर तीच फीस तुम्हाला भरायची आहे, म्हणजे त्या कॅटेगरीची फीस तुम्हाला भरायची नाही. तुमची जी कॅटेगरी आहे म्हणजे त्याच्याकडे तुम्ही इग्नोर करून चला आणि तुमची जी कॅटेगरी आहे ती फायनल करून चला. ओके, तर या पद्धतीने तुमची ऍडमिशन प्रोसेस होणार आहे. आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे कॉलेजला जाताना तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित घेऊन जा, जेणेकरून समजा तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये काही त्याची बाधा असणार नाही. आणि त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे पेमेंट मेथड. आता पेमेंट मेथड हे कोणासाठी, कॉलेजेससाठी. तर तुम्हाला जे अलॉटमेंट झाली आणि तुम्हाला ते घ्यायचं असेल अलॉटमेंट, तर त्याच्या वेबसाईटवर तुम्ही अगोदर चेक करायचं की आपलं जे कॉलेज आहे तर ते कोणत्या पद्धतीने पेमेंट स्वीकारते. ओके, बरेचसे मोस्ट ऑफ कॉलेजेस हे UPI वगैरे किंवा डायरेक्ट बँक ट्रान्सफर हे स्वीकारतात, पण बरेचसे कॉलेजेस किंवा कंपल्सरीच आहे की DD म्हणजे काय, तर डिमांड ड्राफ्ट हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय असतं की समजा मला एखाद्याला समजा पेमेंट करायचंय पुढच्या व्यक्तीला किंवा समजा कॉलेजेसला पेमेंट करायचं, तर कॉलेज त्यांचे डिटेल्स देणार डिमांड ड्राफ्टचे. ओके, त्यांचं नाव वगैरे देणार, ते आहे तसं नाव तुम्ही तुमच्या बँकमध्ये जायचंय, तुमची बँक कोणतीही असू द्या. ओके, तुम्ही त्या बँकमध्ये जायचं आणि त्यांच्याकडून डिमांड ड्राफ्ट बनवून घ्यायची. ओके, आणि ती डिमांड ड्राफ्ट तुम्हाला ऍडमिशन घेताना तुम्हाला सोबत आणायची. ओके, आणि नंतर ती कॉलेजला सबमिट करायची. मग कॉलेज काय करणार, त्या डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून तुमच्या अमाऊंट बँकेमधून जी काय अमाऊंट असेल समजा अप्रोप्रिएट ती डेबिट करून घेणार. समजलं. आणि डिमांड ड्राफ्ट बनवत असताना लक्षात ठेवायचे की जे डिटेल्स कॉलेजने प्रोव्हाइड केले किंवा जे समजा कॉलेजची फीज आहे, ऍक्च्युअल फीज तुम्हाला कुठं समजणार कॉलेजची, तुम्ही वेबसाईटवर जर गेले तर तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला तिथं फीज मिळणार. प्रत्येक कॉलेजची वेबसाईट आहे, तुम्ही तिथं फीज सेक्शन असतो त्या ठिकाणी जा आणि वेबसाईट वाईज कॅटेगरी वाईज तुमची जी काय फीज असेल त्या पद्धतीने डिमांड ड्राफ्ट बनवा. अगोदर कॉलेज सोबत कन्फर्म करा. तुम्हाला तिथं तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे तिथं नंबर येईल, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा, जे कॉलेजची जी फॅकल्टी असेल तिथं. त्याच्यावर कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की पेमेंट मेथड कोणती आहे. काही कॉलेजेस UPI स्वीकारतात, काही कॉलेजेस UPI स्वीकारत नाही. आणि कॅशचं जर असेल तर कॅश, आता कोणतेच कॉलेज कॅश स्वीकारत नाही, पहिले कॅश स्वीकारायचे, पण कोणतेही कॉलेज आता कॅश टू पेमेंट घेत नाही. ओके, तर या पद्धतीने समजा तुमची जी काही ऍडमिशन प्रोसेस आहे, जी तुमची ऍडमिशन प्रोसेस आहे, तर व्यवस्थित ऍडमिशन घ्या. काही जरी अडचण असेल तर समजा मला फोन करा. त्यासोबत आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, त्या ठिकाणी जॉईन तुम्ही करा. तिथं तुम्ही काय असेल तुम्हाला डाऊट असेल तर तो विचारू शकता. ओके, तर या पद्धतीने हा व्हिडिओ होता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की
समजा आपले क्रायटेरिया काय आहेत, म्हणजे फीज कन्सेशन काय आहे, त्याचबरोबर बरेचसे जे डाऊट आहेत विद्यार्थ्याच्या मनातील, पेमेंट मेथड असेल, महाडीबीटी विषयी डाऊट असेल, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर झालेत असं मी कन्सिडर करतो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत जर चॅनलवर नवीन असाल तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल. समजा इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस बद्दल त्यांनाही जर काही डाऊट असेल तरी त्यांना तो रिझॉल्व्ह होईल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.